सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही जेवण करायला बसलोय. वाजलेले आहेत 3. आज खूप सारा उशीर झालाय. आज आहे गुरुवार. बनवलेली आहे माझ्यासाठी आत्यानी भगर. मी धुत होते कपडे, खूप सारे कपडे होते आणि ज्वारी वाळ टाकायची होती, त्याच्यामुळे आम्हाला आज खूप उशीर झालाय. इकडे बनवलेली आहे मी मटकीची भाजी. काय झालं, रात्री माझ्यापुरतीच बनवलेली होती, मग थोडीशी मटकी राहिली होती मोड आलेली. मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे येसराची. ही भाजी अशी करून बघायची, एक नंबर चवीला लागते. तर बनवली सकाळी रस्सा भाजी. इकडे आत्याने असा मस्त ठेसा करून ठेवला. इतक्या तिखट मिरच्या आहेत आणि आत्याने कांदे आणलेत. आमच्या रोपातले कांदे एवढे मोठे झालेत. आत्या गेल्या त्या खाली, ते रोप आम्ही काय केलं, देऊन टाकलेले दुसऱ्यांना. ते काढायला आलेत, मग आत्या त्यांना खाली पाणी द्यायला गेल्या होत्या, तर येताना कांदे घेऊन आलेत. तर छान लागतात ते भाकरीसोबत, म्हणजे तोंडी लावायला कांदे. कपडे माझे झालेले धुवून आणि हा सगळा पसारा आता जेवण करून मला दिवाणमध्ये ठेवून टाकायचा. हे एक्स्ट्राची जी कपडे मी दसऱ्यात धुतली होती ती तशीच बांधून ठेवलेली होती, कारण फरशीच्या राड्यामध्ये हा राडा राहिलेला होता. मग आता ही सगळी उन्हाने कडक वाळली. इतकं ऊन आहे की खूप सारं ऊन आहे. खूप डोकं दुखायला लागले माझं तर उन्हामुळे. कारण उन्हात आधी आम्ही ज्वारी वाळ टाकली. मावशीने मला ज्वारी घेऊन दिली, ती तशीच होती. तिला तिकडे नेऊन टाकलेली आहे, लांब मिरचीकडे नेऊन टाकले, कारण इथं कोंबड्या विस्कटतात म्हणून तिला मिरचीकडे नेऊन टाकली. त्याच्यात आमच्या दोघीचा खूप सारा वेळ गेलाय. मस्त अशा भाकरी चपाती कशाला टाकतात आत्या, चपाती. तर या सगळ्यांनी जेवण करायला उशीर झालाय खूप. तर आमचं जेवण कसं वाटलं रानातलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी मस्त असं रानातलं जेवण